यानंतर होणारा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल. सांभारी संघाने मात्र नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम पादिरवाडी संघाला मात्र प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केला. एक चांगला सामना मात्र आता प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल आणि दोन्ही खेळाडू संघाचे 12वे खेळाडू कंपल्सरी टॉस बॉक्स कक्षामध्ये अनिवार्य आहेत, अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. यावेळेस दुसऱ्या सामन्याला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. याच परिसरातील हा संघ पादिरवाडी संघ. स्ट्रायकेला मात्र एक डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल विजय, आणि नॉन स्ट्राईकला मात्र या संघाचा स्वतः कर्णधार आपण पाहू शकाल विशाल कातवारा, आणि गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा एक कर्णधार आपण पाहू शकाल राकेश, एक अष्टपैलू खेळाडू. आता मात्र एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. तेलंगवाडी संघ आपण आयोजकांकडे संपर्क साधा. पहिला चेंडू विजय साठी. यावेळेस काय फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये जबरदस्त असेल. फलंदाज विजय बॅक टू डग आउट. इंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावरती अरुण. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर जखडून ठेवलं होतं, मोठी विकेट मात्र प्राप्त करून दिले राकेशनं. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटनं मारा करतोय. यावेळेस काय गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. पूर्णपणे मात्र अरुणला थांबून ठेवलं या चेंडूवरती, कारण समोर मात्र एक डावखुरा शैलीचा गोलंदाज आपण पाहू शकाल राकेश. यावेळेस आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव, आणि यावेळेस सिंगलने मात्र धावफलक अकाउंट ओपन होते टीम पादिरवाडी संघाचं. आता मात्र स्ट्राइक एंडला संघाचा तारणार खेळाडू संघ नायक आपण पाहू शकाल विशाल कातवारा.
पुढील चेंडू विशाल साठी राकेशचा फुलटॉस चेंडू आणि यावेळेस समाचार घेता आला नाहीये. निर्धाव चेंडू. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल कमालीचा चेंडू टाकतोय राकेश. जखडून ठेवलंय विशाल सारख्या खेळाडूला. SPL मध्ये आमचे स्कोरर स्पॉन्सर आहेत ना, त्याच्याच टीम मध्ये हा खेळाडू खेळणार आहे विशाल कातवारा. स्पॉन्सर मात्र नाराज होत आहे कारण फटके येत नाही विशालच्या माध्यमातून. विशाल मात्र 5000 पॉइंटने मात्र खरेदी केला आहे प्रज्योत 11 या संघासाठी. स्पॉन्सर मात्र स्कोररच्या भूमिकेत आपण पाहू शकाल प्रज्योत. यावेळेस चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु स्वतःच गोलंदाज चांगले क्षेत्ररक्षण करतोय आपण पाहू शकाल. एका षटकाचा खेळ संपला आणि टीम पादिरवाडी संघाची धावसंख्या फक्त 1 धाव आणि 1 गडी बाद. स्ट्राइक ला अरुण, नॉन स्ट्राइकला विशाल. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल प्रवीणला प्रमोट केलं जातंय. एक नौका गोलंदाज आमचे प्रज्योत सांगतात. हा गोलंदाज म्हणजेच प्रवीण. या खेळाडूकडे ती क्षमता आहे, ती गोलंदाजी करण्याची ताकद आहे. खूप मोठा संघ आपण पाहू शकाल सांबारी हा संघ. स्ट्राइकेला मात्र स्वतः एक अष्टपैलू खेळाडू अरुण. यावेळेस टायमिंग जुळत नाही. स्टेटॉनचा फटका आपण पाहायला मिळतोय. मिडॉन मध्ये मात्र स्वतः गोलंदाज चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र सांबारी संघाची धावसंख्या पादिरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 2 धावा. आता मात्र स्ट्रायकेला स्वतः कर्णधार विशाल कातवारा. विशालला मात्र मोठे फटके खेळायला लागतील. स्पॉन्सरला मात्र खुश करावं लागेल. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू, निर्धाव चेंडू. चाऊचवाडी संघ जर उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करायचे आमच्या पर्यंत आणि आयोजकांपर्यंत. साऊचवाडी याच परिसरातील हा संघ. यावेळेस चांगला फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये मात्र डीप पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहू शकाल. या चेंडूवर मात्र 2 धावा आणि या 2 धाबेने मात्र पादिरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 4 धावा. यावेळेस पंच सांगतात हा नो बॉल. येणारा चेंडू मात्र विशाल साठी फ्री हिट असेल. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल हरी दोरे, मॅन फ्रॉम टपालवाडी, आणि आमचे मित्र समीर मात्र पनवेल विभागातून बिलॉंग करताना या स्पर्धेसाठी एक खूप वर्षाचा अनुभव असणारे पंच समीर. यावेळेस टायमिंग जुळत नाही मात्र निर्धाव चेंडू.
यावेळेस खूप धाबा ठोकावे लागतील पादिरवाडी संघाला, कारण समोर एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल का. यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट, जबरदस्त टायमिंग. यावेळेस चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धाबा. मोठ्या धाब्या काढाव्या लागतील, कारण समोर मात्र त्याच ताकदीचा एक हार्ड हिटर फलंदाज मात्र सांबारी संघाकडे उपलब्ध आहे. राकेश बदलापूर परिसरातील मात्र खूप घातक फलंदाज मात्र असेल त्या संघामध्ये. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस आता मात्र चांगला क्रिकेट, चांगला टायमिंग, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर पादेरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. एक गडी बाद 14 धावा. कुठेतरी मोठे फटके मात्र अरुण आणि विशाल कातवारा या दोन्ही खेळाडूला मात्र खेळावे लागतील, कारण ती ताकद आहे विशाल आणि अरुणकडे. ती ताकद मात्र दाखवून द्यावी लागेल या मैदानावरती. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, त्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र टीम पादिरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 15 धावा. यावेळेस वाईड यॉर्कर मारला जातोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. छोटा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस आणि यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित आणि यावेळेस मात्र मोठा हादरा, फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती दिनेश. यावेळेस फक्त दिशा दाखवले. एक्स्ट्रा कव्हरला मात्र खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहू शकाल अरुण आणि दिनेश या 2 धाबेने मात्र धावफलक पुढे जात असताना 2 गडी बाद 17 धावा. मोठ्या धाब्या कुठून काढाव्या लागतील, समोर मात्र त्या ताकदीचा संघ पाहायला मिळेल सांबारी हा संघ. यावेळेस आता मात्र फटका बसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पकडलाय, झेल संपवलाय दिनेशचा खेळ.
नवीन फलंदाज गणपत यावेळेस शॉर्ट ब्लेडचा चेंडू त्याला मात्र हुक केलाय आणि यावेळेस चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार 4 धावा. यावेळेस शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. किरणला स्ट्रायकेला मात्र 1 डाऊनचा अरुण पाहू शकाल. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझल्ट आणि यावेळेस धोकाची घंटा मात्र वाजली असती परंतु फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि यावेळेस टायमिंग जुळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक करतोय किरण नावाचा गोलंदाज. जखडून ठेवलंय अरुण सारख्या फलंदाजाला. मोठ्या फटक्यासाठी मात्र हा फलंदाज ओळखला जातोय. ते फटके मात्र पाहायला मिळतील का या फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक स्लोअर 1 चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत किरणने. फक्त 1 धाव खर्च केले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकेनला अरुणला आपण पाहू शकाल. यावेळेस पंच सांगतात हा खराब चेंडू. वाईट चेंडूची सांगता. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस वारंवार मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. समोर मात्र एक डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे ना, त्याचा मात्र फायदा उचलत नाहीये फलंदाज अरुण. पूर्णपणे जखडून ठेवलाय अरुणला. यावेळेस आता मात्र चांगला फटका. स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार 4 धावा. यावेळेस पंच मात्र सांगतात हा वाईट चेंडू. तशी धाव नसणार आहे. दोन्ही क्रीजने आपल्याला धावा फलंदाजाला क्रीज सोडावं लागेल. वाईट चेंडू. दोन्ही क्रीजने जर आपण फलंदाजाने क्रीज सोडला तरच धाव असेल, अन्यथा धाव नाहीये.
लक्ष असू द्या. अठ्ठावीस धावा आपण पाहू शकाल. धावफलकावरती शेवटचं षटक मात्र चालू असताना टीम पादिरवाडी संघाचं. डीजे मास्टर आपण याच आहे समालोचन कक्षाच्या साईडला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस 4 षटकाचा खेळ संपला आणि टीम पादिरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा येणारे 24 चेंडू आणि सांबारी संघाला 29 धावांचं छोटं लक्ष. विजय डीजे साऊंड सर्व्हिस मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे. विजय यानंतर नाणेफेक केली जाईल. शील ठाकूरवाडी विपक्ष चाऊचवाडी दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉसबॉक्स कक्षामध्ये यायचं आणि नाणेफेकीच्या अगोदर आपण आयोजकांकडे एंट्री फी जमा करायची. या स्पर्धेचा नियम शील ठाकूरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चाऊच
पाहू शकाल प्रवीणला बॅक टू बॅक 2 चेंडू फेकलेत निर्धाव. कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल प्रवीणला. समोर मात्र नॉन स्ट्राईकला एक हार्ड हिटर फलंदाज आहे राकेश. यावेळेस काय गोलंदाजी करतोय निर्धाव चेंडू. यावेळेस आता मात्र चांगला फटका नाहीये, मोठा हादरा. यावेळेस फलंदाज प्रवीण बॅक टू डग आउट. पहिला हादरा सांबारी संघाला. आणि यावेळेस फटका बसलाय डीप पॉइंटला. मात्र अजून एक हादरा फलंदाज दत्ता आल्या पावली बॅक टू डग आउट. अशोक या गोलंदाजाच्या माध्यमातून पूर्णपणे जखडून ठेवले सांबारी संघाला. यावेळेस चांगला फटका विराट कोहली स्टाईल मध्ये. मात्र चेंडूला फेकून दिले एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 धावा. दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स कक्षाकडे जायचं आहे आणि टॉस बॉक्स कक्षामध्ये जे प्रेक्षक बसले आहेत ना त्यांनी काही क्षणासाठी मात्र उठा, त्यानंतर आपण बसू शकता. मी रवी दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस बॉक्स कक्षामध्ये नाणेफेक केली जाते. साऊचवाडी संघाचे आमचे मित्र कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला मिळतात मोहन आणि शील ठाकूरवाडी संघाचे विराट 11 संघाचे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. मात्र खूप फॅन असतील या संघामध्ये, विराटचे पाहायला मिळतील नक्कीच. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरे षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने पाहायला मिळते राऊंड द विकेटनं दिनेश आणि स्ट्रायकेला मात्र एक हार्ड हिटर डावखुरा शैलीचा फलंदाज राकेश पाहायला मिळतोय. आता मात्र मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेस ऑफस्टंपला मात्र खराब चेंडू फेकलाय ऑफस्टंपच्या बाहेर. वाईड चेंडू. या अतिरिक्त धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना 5 धावा. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल आमचे मित्र समीर मॅन फ्रॉम पनवेल विभागातून बिलॉंग करणारा हा पंच पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर पंच हरी दोरे मॅन फ्रॉम टपालवाडी.
स्ट्रायकिंगला राकेश, यावेळी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. राकेशला मात्र चांगले फटके खेळावे लागेल, कारण समोर सुद्धा एक चांगल्या ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते पादिरवाडी संघाकडून. ती ताकद आहे राकेशकडे, मोठ्या फटक्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय. यावेळेस कट करतो, यावेळेस पॉइंट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, एक चोरटी धाव पाहायला मिळते आणि या सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना 6 धावा. आता मात्र स्ट्राइक एंडला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड वरती परशुराम कुठेतरी अडचणीत सापडलाय सांबारी संघ. मोठी फाईट द्यावी लागेल पादिरवाडी संघाला. यावेळी चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, बॅकवर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस चांगली रनिंग. या चेंडूवर मात्र 2 धावा आणि या 2 धावेने मात्र सांबारी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 8 धावा. 29 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 2 गडी बाद 8 धावा. स्ट्राइक एंडला मात्र परशुराम. यावेळेस चांगला फटका आणि यावेळेस चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला आपण पाहू शकाल. एक सिंगल धाव आणि या सिंगलने मात्र सांबारी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 9 धावा. आता मात्र स्ट्राइक एंडला एक डावखुरा शैलीचा टीम सांबारी संघाचा मात्र तारणार खेळाडू पाहायला मिळतोय, राकेश भगत. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. स्पष्ट केलेत राकेशनं. यावेळेस स्विचिटचा फटका, गली आणि स्लिप मध्ये चेंडू फरार. 4 धावा. चाहुचवाडी शील ठाकूरवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि टीम साहुचवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 10 धावांची गरज सांबारी संघाला. 12 चेंडू आणि 10 धावा. 19 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज टीम सांबारी संघाला. स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहू शकाल परशुराम. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश. यावेळेस फटका फसलाय डीप पॉइंट मध्ये, मात्र स्वतः गली पॉइंटला एसटी रक्षक येतोय. मोठा हादरा.
धावा धावून काढायच्यात. नवीन फलंदाज इंटर होतोय 5व्या क्रमांकावरती किरण. अजून एक डावखुरा शैलीचा फलंदाज इंटर होतोय टीम सांबारी संघासाठी. यावेळेस काय फटका, लाजवाब टायमिंग, चेंडू मात्र गोळीच्या वेगाने स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावा. किरण मात्र काय फटका खेचला होता या फलंदाजाने. यावेळेस आता मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 26 धावा. आता मात्र फक्त 3 धाब्यांची गरज असेल विजयासाठी सांबारी संघाले. आणि स्ट्रायकेला मात्र संघाचा कर्णधार तारणार खेळाडू राकेश आपण पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलंदाज पाहू शकाल. यावेळेस काय फटका, यावेळेस तितकं चांगले क्षेत्ररक्षण लॉंगॉनला पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 27 धावा. विजयासाठी फक्त 2 धाब्याची गरज सांबारी संघाला आणि स्ट्रायकिंगला मात्र किरण एक हार्ड हिटर फलंदाज. ती ताकद आहे या फलंदाजाकडे. मोठ्या फटक्यासाठी मात्र ओळखला जातोय. चांगला फटका आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग मध्ये. विजय फटका येणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस विजय फटका आणि विजय संघ सांबारी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत पादिरवाडी संघाचं गोडसं कौतुक. पैलू खेळाडू राकेश ठरतोय सामनावीर. मी बारकू काका बारकू पादीर मामा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राकेश या खेळाडूला सामनावीर किताबचं मेडल द्यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. शील ठाकूरवाडी आपण लगेच इंटर व्हायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. राकेश आपण याचा टॉस बॉक्स कक्षामध्ये सामनावीर किताबची मेडल घेण्यासाठी खूप चांगली फलंदाजी आणि खूप चांगली गोलंदाजी एक अष्टपैलू कामगिरी करणारा राकेश ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला शील ठाकूरवाडी आपण लगेच इंटर व्हा आणि 12वा प्रतिनिधी कंपल्सरी पाहिजेत समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघाचे आणि ते सुद्धा ड्रेस कोड मध्ये पाहिजेत आणि शूज मध्ये पाहिजेत.